नाशिक मध्ये होते फक्त बायकांची होळी, तर माणसांनो आता जरा बाजूला सरका, कारण हे आहे भारतातलं असं शहर जिथे होळी झाल्यावर 5 दिवस सलग रंग खेळला जातो. आणि इथे फक्त रंग खेळले जात नाही तर इतिहास जपला जातो. ही रंगपंचमी फक्त सण नाहीये तर 300 वर्षांपेक्षा जास्त पेशवेकालीन परंपरा आहे. हे बघा, नाशिक शहर रामायणाशी जोडले गेले, त्यामुळे इथे होळी पण पारंपरिक पद्धतीनेच होते. इथली वाढीव गोष्ट म्हणजे राहाडी, म्हणजे पारंपरिक दगडी टाक्या. अशा जवळपास नाशिक मध्ये 12 ते 14 रहाड आहेत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या सगळ्या तुडुंब गर्दीने भरलेल्या असतात. या टाक्यांमधला नॅचरल रंग आणि टाक्यांजवळ झालेली गर्दी बघून आपल्याला पण त्याच्यात उडी घ्यावीशी वाटते. पण आता काही लोक म्हणतील, एवढ्या गर्दीत आम्ही महिलांनी कसं जायचं, कशी होळी खेळायची, धक्का बिक्का लागला तर? पण सीता माता राहिलेल्या भूमीत स्त्रीचा अपमान कसा होईल, म्हणून नाशिककरांनी महिलांसाठी वेगळं नियोजन केलं. नाशिक मधल्या तांबटाळीत आता पेशवेकालीन रहाड आहेत जिथे फक्त महिला रंग खेळतात. आणि या दिवसामध्ये जुनं नाशिक संपूर्ण रंगात नाहून निघतं. ही रंगपंचमी ज्या राड्यात साजरी होते तशी दुसरी कुठे होत असेल असं वाटत नाही. म्हणून जर तुमची साधी होळी खेळून झाली असेल आणि थ्रिलिंग काहीतरी करायचं असेल तर नाशिकची रंगपंचमी तुमचं पुढचं चॅलेंज ठरणार आहे. आणि जर तुम्ही गर्दीला घाबरत असाल तर घरीच थांबा, कारण नाशिकची पोरं येणार तर राडा होणारच. आणि जरा इकडे हॅपी होली.